चाकण शहर आणि परिसरात माकडांचा वावर वाढला आहे। ही माकडे थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। सध्या उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याचा साठा कमी झाल्याने जंगलातील माकडे या जवळच्या लोकवस्तीमध्ये पाण्याच्या शोधात येतात। परंतु लोकवस्तीत आल्यामुळे वन्य प्राण्यांना देखील धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे। संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा खेड तालुका सर्वात उष्ण तालुका ठरला आहे। विदर्भा एवढे तापमान खेड तालुक्यात नोंदवले जात आहे। खेड तालुक्यात सर्वत्र उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे। डोंगर दऱ्यातील आटलेले पाण्याचे स्रोत, उजाड डोंगर माळरान यामुळे या परिसरातील माकडांनी अन्न आणि पाण्यासाठी आपला मोर्चा नागरी वस्तीच्या परिसरात वळवला आहे। लोकवस्तीत असलेले वन्यजीव अन्न पाण्याच्या शोधात भटकंती करत आहेत। चाकणमध्ये काही वानर जातीची माकडे मागील काही दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात एका घरावरून दुसऱ्या घरावर तर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत अन्न पाणी शोधत असल्याचं पाहायला मिळत आहे।